गुरु कोणत्याही रूपात असू शकतो तो, येस. पण स्वामी आहेत. आयुष्यात गुरु म्हणजे स्वामी आहेत. सो जर तुम्ही सुखात असाल, तरी तुम्ही शांत, समंजस, डाऊन टू अर्थ राहा. जर तुम्ही दुःखात असाल, तरीही शांत राहा, स्वामी तुम्हाला साथ देतील. बरोबर. सो तुम्ही संघर्ष करत राहा आणि तुमचा जो आहे जो पण आहे गोल, त्याच्यापर्यंत स्वामी पोहोचवतील. याच्यामध्ये मला अजून एक सांगायचं आहे, सगळ्यात मोठा धडा, की स्वामी फक्त मार्ग दाखवतात. त्या मार्गावर चालायचं तुम्हाला आहे. ते तुम्हाला शक्ती देतात. तुम्हाला इथून 10 किलोमीटर चालायचं आहे किंवा तुमचं एखादं गोल इथून 10 किलोमीटर आहे, तर ते मार्ग दाखवतील तिथं, पण तिथून चालत जाणं हे तुमचं काम आहे. बरोबर. आणि ते चालत जाण्याची शक्ती ते देतात. सो स्वामी मार्ग दाखवतात, ते सोबत आहेत. फक्त तुम्ही स्वतःला मदत करण्याची हिंमत दाखवा आणि लढण्याची हिंमत दाखवा. स्वामी साथ देतील. नमस्कार, मी प्रिया आणि राजोद्धा टॉक्समध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहे इचलकरंजीची ऐश्वर्या, अर्थात जिचा प्रवास इचलकरंजीपासून सुरू झाला आणि आता सध्या ती पुण्यात आहे. कंटेंट रायटिंग केलं, त्यानंतर डिजिटल मार्केटिंगमध्ये त्या गेल्या, मार्केटिंग फील्डमध्ये त्या गेल्या. थोडक्यात एक गावची मुलगी जी पुण्यापर्यंत येते आणि स्वतःच्या पायावर स्वतःचं असं कर्तृत्व तयार करते आणि या पुढे सुद्धा काहीतरी करण्याची खूप चांगलं ध्येय त्यांचं आहे. सो ऐश्वर्याबद्दल आपण आता तिच्याच कडून जाणून घेऊयात. पण त्याआधी ऐश्वर्या, तुझं राजोद्धा टॉक्सच्या या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. तू आज इथं आलीस. सगळ्यात आधी आमच्या प्रेक्षकांना तुझी ओळख करून दे. खूप खूप धन्यवाद, माझं स्वागत केलं तुम्ही. माझं पूर्ण नाव ऐश्वर्या राजू दाडमोडे. कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी शहरामधून आहे. तर एका छोट्याच्या शहरातून इतक्या मोठ्या शहरात येणं ही माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी एक स्ट्रगलिंग पिरियड होता तो माझ्यासाठी. पण माझं जिद्द अशी होती की मला शिकायचं होतं. सो तिथून इथपर्यंतचा प्रवास फक्त शिक्षणामुळे शक्य झाला. सो त्याच्यामागं माझी आई, माझे बाबा आणि माझा मित्रपरिवार ते माझ्या प्रत्येक पावली माझ्यासोबत होते. तर त्याच्याचबरोबर मी MBAसाठी इकडे आले. त्याच्यासोबत मी कंटेंट रायटिंग करायला लागले आणि माझं आता स्वतःचं एक कंटेंट रायटिंगचं पेज आहे, काव्यसंवाद म्हणून. त्याचबरोबर आत्ता माझा करंटली इन्कम सोर्स म्हणजे मी जॉब करते. एका चांगल्या MNC कंपनीमध्ये नोकरी आहे. पण कंटेंट रायटिंग हे माझं पॅशन आहे, जे मला कधीच सोडायचं नाही आहे. सो त्यासाठी मी जे करता येईल ते करत असते. माझा एकच प्रामाणिक प्रयत्न असतो, की जितके पण आपल्या रोजच्या जगण्यातले किंवा आपल्या स्वामींचे जे अनुभव आहेत, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांचे विचार बदलावेत. आजकाल फास्ट झालेल्या एन्व्हायर्नमेंटमुळे लोकांची मेंटॅलिटी डिस्टर्ब झाली आहे कुठेतरी. सो त्याला कुठेतरी उभारी देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो. सो माझी सुरुवात आहे आणि मला प्रेक्षकांकडून एक चांगला सपोर्ट आणि प्रतिसाद हवा आहे यासाठी. आणि प्रेक्षक तुला प्रतिसाद सुद्धा देतील, कारण थँक यू सो मच. तुला कंटेंट रायटिंग पण आवडतं आणि कंटेंट रायटिंगसाठी तू जॉब म्हणजे जॉब करून तू कंटेंट Yes, रायटिंग करतेस. yes. सो कदाचित प्रेक्षकांना हे माहीत नसेल, पण तुझा स्ट्रगल तुला चांगला Yes, माहिती आहे. absolutely. येस. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या तू जे काम करतीये ते नक्की कशाच्या रिलेटेड आहे? ओके. मी सध्या एक नोकरी करते, ते मार्केटिंग रिलेटेड आहे. म्हणजे नॉट इन अ फील्ड, बट की इंटरनली सपोर्ट करणं मार्केटिंग टीमला. त्यांचे जे पण ते फील्डवरती काम करतात, त्यांना इंटरनली ऑफिसमध्ये बसून सपोर्ट करणं. याच्या आधी मी फील्डवरती पण वर्क केलेलं आहे. ओके. मी सांगते की माझी सुरुवात खूप छोट्या गोष्टीपासून झालेली आहे. म्हणजे मी असं कधीच कोणत्या कामाला लाजले नाही किंवा नोकरी करायला लाजले नाही आणि माझा तोच स्वभाव आज मला इथपर्यंत घेऊन आलाय. सो माझी सगळ्यात करिअरची सुरुवात मी सांगते, मी आजपर्यंत हे कोणत्याच इंटरव्ह्यूमध्ये किंवा जॉबच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं नाहीये. पण आज मी ते सांगते की माझी सुरुवात एका झेरॉक्स सेंटरपासून झालेली. अरे जेव्हा मी 12वी कंप्लीट केली, BBAला होते. मला असं होतं की मला बाबांना काहीतरी मदत करायची आहे. बरोबर. मला काहीतरी करायचंय. सो तेव्हा त्यांचा नकार होता की तुला आयुष्यभर इथून पुढे कामच करायचंय आणि मग तू कशाला आत्तापासूनच करते, आहेस आमच्या सोबत तोपर्यंत बरोबर. निवांत राहा.
पण मला नाही, मला करायचंच होतं आणि मी प्रचंड हट्टी आहे. जर मला करायचं ते करायचं. सो मग त्या जिद्दीने मी झेरॉक्स सेंटरपासून सुरुवात केली. तिथून काम केलं. खूप साऱ्या छोटे-मोठे काही बिझनेसेस किंवा काही ट्राय स्टार्ट करायचं हं. ट्राय केले. सो सिल्क थ्रेडचा बिझनेस असेल किंवा काही हँडमेड वस्तू माझ्या जवळपासची लोकं बनवायचे, तर ते जाऊन विकणं. त्याच्यासाठी मी म्हणजे दुकानापर्यंत जाऊन मार्केटिंग करायचे. सो ओके. माझी ती आवड पहिल्यापासून होती. सो त्याच वेळी ठरलेलं की मला शिक्षण पण ह्यातच घ्यायचं आहे. बरोबर. सो मग आणि खरं तर तुझ्या घरच्यांचा टेक्सटाईलमध्ये येस, हात बसलेला आहे. येस. टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये ते काम करतात. तुला मग तू तिथं सुद्धा स्वतः सेट होऊ शकली असती. जो घरचाच बिझनेस आहे. हं, हं. सो तो पण तू म्हणजे तिथं पण तू काम करू शकली असती. करू पण शकले मग असते. ते नाकारून तू पुण्यामध्ये आलीस असं का? म्हणजे स्ट्रगल करायचंच होतं का तुला आयुष्यात? नाही, स्ट्रगल करायचं होतं असं नाही. प्रश्न आवडीचा होता. हं. माझे घरचे होते, की "तू कर इंजिनिअरिंग, हं, हं, हं. रिलिव्हंट कर किंवा असं आम्हाला काहीतरी हं. होईल किंवा तू तुझ्या पायावर उभी राहा." हे त्यांचं प्रामाणिक मत होतं. त्यांचं असं काही नाही. कारण माझे घरचे सगळे ऑलरेडी त्याच्यामध्ये हं, आहेत. हं, हं. सो असं काही नाही त्यांचं, की "तू आलंच पाहिजेस. तुला जे आवडते ते तू कर." बरोबर. सो मग मला जे आवडतं ते करत गेले. हं, आणि हं. त्याच्यासाठी असं होतं, की ठीक आहे मी हेल्प घेईल सगळ्यांची, हं. पण मी लढेल शेवटपर्यंत. सो दॅट्स द रिझन की आवड आणि हं. जिद्द. आणि हे तू जे आत्ता वाक्य म्हणालीस, की "मी लढेल शेवटपर्यंत." हे खरं काय स्वामींच्या स्वामींवर श्रद्धा ठेवतीये आणि त्यातून हे आलेलं वाक्य आहे का? ते आलेलं वाक्य माझ्या आईकडून आहे, पहिली हं. गोष्ट. माझ्या आईने मला खूप म्हणजे खूप साथ दिलेली आहे. जे मला माहिती आहे, की म्हणजे अख्खं जग जरी विरोधात असलं, फक्त आई-बाबा असतील. आणि हं. त्याच्यानंतर एक शाळेपर्यंत असताना गुरु म्हणजे हं. शिक्षक होते आणि त्याच्यानंतर आता स्वामी आहेत. बरोबर. कारण गुरु कोणत्याही रूपात असू हो. शकतो तो, येस. पण स्वामी आहेत. आयुष्यात गुरु म्हणजे स्वामी आहेत. सो हे वाक्य जे आहे, की मला हं. शेवटपर्यंत लढायचं आहे, माझ्या आईकडून आलं आणि त्या वाक्याची हं. पावलोपावली आठवण करायला आज माझी आई माझ्या इथे सोबत नाहीये, गावी असते. हं. पण त्या वाक्याची आठवण करायला आत्ता माझ्या स्वामी सोबत आहेत. सो बरोबर. ते सतत सांगत असतात, की ते आहेत. आता तेच मला तेच विचारायचंय, की तुमची स्वामींवर प्रचंड श्रद्धा आहे. अच्छा, अच्छा. अर्थात श्रद्धा असणं काहीच गैर नाहीये. आमच्या सगळ्यांची नाही. श्रद्धा आहे. तर स्वामी आहेत आपल्या आसपास किंवा हां, स्वामींचं आपल्यावर लक्ष आहे. स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. ह्याची प्रचिती कधी झाली तुला? म्हणजे असं काय नक्की तुझ्या आयुष्यात टर्निंग हं, हं, पॉइंट हं. आला, की तेव्हा तुला जाणवलं, की यार आपले आहेत, स्वामी स्वामी आहेत? आहेत. येस. मी माझी सगळ्यात म्हणजे मी ह्या सेवेत कशी आले, हं. इथून पासून सुरुवात करते. अ, मी MBAला आले इकडे कॉलेजला. हं, हं. माझे मित्रपरिवार सगळे सोबत होते जुने हं. वगैरे इथे येऊपर्यंत. एक पिरियड नंतर असं होतं, की काही गोष्टींमुळे लोकं लांब जातात. हं. तर एक वाईट वेळ तशी आली माझ्या आयुष्यात, हं. जेणेकरून म्हणजे ज्यावेळी मला ॲक्चुअली माझ्या मित्र किंवा माझ्या घरच्यांची सगळ्यात जास्त मला गरज होती. हं. पण तेव्हा असं होतं, की आपण काही गोष्टी असतात रिलेटिव्हमध्ये नाही सांगू शकत किंवा सगळीकडे हं. नाही सांगू शकत. तर त्यावेळी असं झालं, की त्या वाईट वेळेमध्ये जेव्हा मला माझ्या मित्र-मैत्रिणींची गरज होती, तेव्हा ते आपोआप एक लांब गेले हं, हं. आणि त्याच्यानंतर उरले फक्त आई-बाबा, बहीण-भाऊ. सो त्या फेजमध्ये अनेक संकटे येत होती, अनेक. एक संपत नाही तोपर्यंत दुसरं. आज आणि त्यावेळी माझ्याकडे MBA माझं कंप्लीट होत आलेलं. माझ्या आसपासच्या लोकांना जॉब लागलेला. हं. इव्हन मी खूप टॉपर होते माझ्या हां. कॉलेजमध्ये, माझ्या करिअरमध्ये किंवा अकॅडमिक्समध्ये. सो मला असं होतं, की यार ह्या लोकांना जॉब लागला, मला का नाही लागला अजून? हं. सो ती एक फेज होती. माझ्या आजूबाजूच्या माझ्याबरोबर जी मैत्रीण आली माझ्यासोबत, जे मित्र आले, त्यांना पण जॉब लागला होता. मी हं. एकटीच अशी होती, की इतकी हुशार आहे, मी का मागं पडले? हं, हं. सो ते असं झालेलं, की जॉब नाही, सपोर्टिंगला मित्र-मैत्रिणी नाहीत. मग ह्या शहरात मी एकटी पडून गेले. करू तर काय करू? सो मग त्यावेळी मी खूप आजारी पडले होते आणि खूप आजारी म्हणजे माझं लास्ट सेमिस्टर होतं आणि प्रचंड मी आजारी पडले होते आणि मी मग घरी गेले इथून. कारण इथं एकटी सर्व्हायव्ह करणं मला थोडंसं डिफिकल्ट जात होतं. सो मी घरी गेले आणि तिथं पण खूप साऱ्या डॉक्टरांना दाखवलं, की काय होतंय? पण कळत नव्हतं, की एक्झॅक्ट काय होतंय? डॉक्टर तर म्हणतात, तिचे ब्लड रिपोर्ट, बाकीचे सगळे हं. रिपोर्ट नॉर्मल आहेत. मग काय होतंय? तू तुझ्या डोक्यात काहीतरी घेतलंय. हं, हं. मग खूप साऱ्या ट्रीटमेंट वगैरे झाल्या
आणि त्यानंतर म्हणजे खूप 1-2 महिने माझी इतकी वाईट वेळ चालू होती त्यावेळी, की मी रात्र-रात्र झोपायची नाही. कारण मला होतं की मला जॉब पाहिजे. हं, हं, मला हं. माझी जी जवळची माणसं आहेत ती पाहिजेत सगळे आणि त्यातून मी बाहेर नव्हते येत. हं. इन शॉर्ट लिटल बट नॉट हं. कंप्लीटली पण डिप्रेशन टाइपमध्ये थोडं हं, झालं हं, होतं. हं. मला रात्र-रात्र झोप नाही यायची किंवा मधीच 3 वाजता जाईल ना, तर मी उठून बसणार. हं, हं. कोणाशी बोलायची नाही, घरातल्यांच्यावर चिडचिड करायची. पण त्या सगळ्यात माझ्या घरातल्यांनी खूप सपोर्ट केला मला. हं. खूप म्हणजे त्यांनी खूप सांभाळून घेतलं मला. माझी प्रचंड चिडचिड व्हायची. बोलले तर चिडून बोलणार, नाहीतर काहीच नाही बोलणार. सो त्यांना पण कळत नव्हतं माझं असं का होतंय हं, हं, हं. आणि एक्झॅक्ट रिझन तर कोणालाच माहीत नव्हतं माझ्याशिवाय. हं. सो तो खूप डिफिकल्ट पिरियड होता आणि त्यावेळी माझा एक किस्सा सांगते, की एक्झाम होती माझी हं. लास्ट हं, सेमिस्टरची आणि हं. त्याचा एक्झाम फॉर्म भरायचा होता. हं. सो असं झालं, की इथं माझ्या कोणीच ओळखीत माझे जे कॉलेजचे होते, त्यांच्या ओळखीने ते काम होत नव्हतं. सो त्या एक्झाम फॉर्मच्या ह्याच्यात माझा तो फॉर्म चुकला आणि मला परत पुण्याला यायला लागणार होतं. हं. सो मग मी नाही ते मी रूम वगैरे सगळं सोडलं होतं. सो ओळखीचे जे पण होते जास्त नव्हते माझे. सो मला असं झालेलं, की आता राहू कुठे? हं. मग एका ठिकाणी मी ॲडजस्ट केलं. तो फॉर्मचं काम झालं माझं. म्हणजे आदल्या दिवशी रात्री आले मी. सकाळी दिवसभर काम केलं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघणार होते. त्या दिवशी राहिले मी आणि म्हणजे ते आपसूक झालं. माझ्या प्लॅननुसार झालंच नाही ते. हे मी हं. का सांगते नंतर सांगते. हं, हं, हं. माझ्या प्लॅननुसार ते झालंच नाही आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले. कारण मला लेट झाला ॲक्चुअली त्या काम कंप्लीट व्हायला सो आणि त्या दिवशी बसमध्ये जाताना महामंडळची बस होती. पूर्ण बस भरली होती. पण मला म्हणजे थोड्या अंतरावर गेल्यावर एक सीट भेटली. हं. मला वाटलं नव्हतं, की मला असं वाटलेलं, की आता कंप्लीट मला उभारून जावं हं, लागेल की हं, काय. हं. पण मला एक सीट भेटली आणि बसले. त्या मला ज्या सीटवरती जागा करून दिली, त्या एक काकू होत्या. हं. त्या पण ॲक्चुअली इचलकरंजीच्या होत्या हं, हं. आणि त्याही माझ्यासारख्याच म्हणजे एकदम शांत, हं, हं. जास्त बोलणार नाहीत. म्हणजे जवळच्या माणसांशी हं. बोलतील, पण बाहेर बोलणार नाहीत. त्यांच्या पण खूप आयुष्यात खूप सारे होते प्रॉब्लेम्स. सो मग त्या प्रवासात त्यांची आणि माझी ओळख झाली आणि आम्ही दोघी पूर्ण प्रवासात बोलत होतो. हं. मी माहिती नाही माझ्याकडून कसं, कारण मी कुणालाच माझ्या मनातलं सांगायची नाही हं, हं. त्यावेळी आणि मला माहिती नाही की त्यावेळी मी कसं त्या काकूंना सांगितलं. बट त्यांना सांगितलं मी की असं-असं आहे, हे आहे, असं चालू आहे, इकडे कशासाठी आलेले, सगळं सांगितलं. त्या काकूंच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं, की "बाळा तू इतकं स्ट्रगल करते ना, तुला नक्की यश मिळेल." हं, हं, हं. आणि त्यांच्या तोंडातून आपसूक गेलं, की "स्वामी आहेत पाठीशी, तू स्वामींचं थोडंसं कर बाळा." आणि बाळा, त्यांनी बाळाशिवाय हं. मला हाक नाही मारली त्या अखंड प्रवासात. "सो तू कर बाळा, ते आहेत तुझ्यासोबत. एक प्रयत्न म्हणून कर. मी म्हणजे तुझा विश्वास असेल नसेल, पण तू कर." हं, हं. आणि त्याच्यानंतर मी केलं ते. हं, मी हं. हळू करत गेले, की ठीक आहे हे म्हणतात आहे तर करूयात. म्हणजे नेमकं काय त्यांनी केलंस तू? मला सांगितलं होतं, की "तू फक्त स्वामींचं नाव घे, हं. केंद्रात जा गुरुवारी." हे त्यांनी सांगितलं होतं, की त्यांचं 1 माळ जप कर, हं. असं. मग ठीक आहे म्हणलं मी करेल. इतकं करायला मला इतकं हं. फारसं अवघड नाहीये, मी करेल. आणि मी ते केलं. मग त्याच्यानंतर अ, माझ्या रिलेटिव्हमधले ते आले. एक दिवस मी ते जपमाळ करत होते, ते आले घरी. तर "तू कधीपासून करतेस काय?" त्यांनी त्याच्या पुढचा मार्ग सांगितला मला. मला हं, जॉब हं. नव्हता. "तू जाऊन स्वामींना बोल, हं. असं-असं साकडं घाल आणि हा स्वामींची ही सेवा कर." ती पण मी केली. हं, हं. सो त्या फेजनंतर हळू प्रत्येक म्हणजे मी आज एक सेवा केली. आज मी हं. जपमाळ केला. जपमाळ पूर्ण केला. उद्या मला दुसरं कोणीतरी येऊन सांगणार, "तू तारक मंत्र कर. हं. तारक मंत्राची सेवा कर." तारक मंत्राची मी सेवा केली. ती पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरं कोणीतरी येऊन सांगणार, की "तू हं. केंद्रात जाऊन ये किंवा स्वामींना साकडं घाल." ह्या सगळ्या गोष्टी. सो मला त्या आपोआप एक स्वामी भक्त भेटत गेला, की हं. पुढचा मार्ग दिसत गेला. जिथे मला पुढची काहीच शाश्वती नव्हती हं. किंवा काहीच दिसत नव्हतं. तिथे मला मार्ग दाखवत गेले ते. आणि तोपर्यंत माझा इतका विश्वास नव्हता. ते सांगतायत म्हणून मी करते. हं, कारण हं. ह्यातून तर मला बाहेर पडायचंय. हं. सो मला बाहेर पडायचंय. ज्यावेळी मी ठरवलं, की मला यातून बाहेर पडायचंय आणि मला मार्ग दाखवा. मग तेव्हा ते हळू सांगत गेले. मग तुला जॉब जॉब म्हणजे मिळाला कधी? जॉब मला भेटला. मी तो म्हणजे जॉब भेटला खूप एक एक्झाम झाल्यानंतर 1 महिन्यात मला जॉब भेटला. मग त्याच्या मध्यंतरी तू स्वामींचं काही करत होतीस? खूप करत होते. हा जो हां. प्रवास सांगितला तो मी करायची. तारक मंत्र करायची रोज 11 हं. वेळा.
11 माळी स्वामींचं तर जप करायचे. हम्म. तर त्या गोष्टी मी करायचे. ज्या स्वामी चरित्राचं पारायण केलं मी त्याच्यामध्ये. हम्म. पण हे त्या लोकांनी मला सांगितलं म्हणून. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा आजारी होते, मी जसं हम्म. सांगितलं की मी आजारी होते म्हणून. तर तेव्हा माझी लास्ट सेमेस्टरची एक्झाम होती हम्म. आणि मी डायरेक्ट तिकडून इकडे म्हणजे आले. तर माझी राहायची वगैरे सोय पुन्हा नव्यानं चालू होणार होतं. हम्म. म्हणजे एखादा गावाकडचा माणूस जेव्हा पुन्हा पुण्यात येतं, तर त्याची जशी सुरुवात होते तशी माझी नवीन हम्म. सुरुवात झाली तेव्हा. आणि तेव्हा मला अचानक म्हणजे अचानक असं म्हणता येणार नाही, पण जुन्या एका मित्राच्या ओळखीने वगैरे असं मला ती रूम भेटली आणि तिथे ज्या रूममेट भेटल्या ना, त्याच्यात एक स्वामी भक्त होते. सो हम्म. मला एवढं कळलं, की मला इथे स्वामींनी आणलंय. म्हणजे तुला जिथे जाईल तिथे जाईल तिथे स्वामी भक्त भेटला, जाईल हा तिथे. अजूनही भेटतात. थोडक्यात तू स्वामींच्या सहवासात खूप सहवास आहे, खूप आहे आणि माझं असं आहे, की ते मार्ग दाखवतात. आज हा म्हणजे मी बोलतीये, श्वास आहेत ते फक्त. हम्म. मग आता तू डेली रुटीन मध्ये स्वामींसाठीची कुठली साधना करतेयस काय? मी आत्ता सध्या स्वामींचा रोज 21 माळी जप करतेय. हम्म. खूप मोठी म्हणजे स्वामींची सेवा मी ॲक्चुअली पत्करली आता. हम्म. मला एवढं माहिती आहे, की ते करवून घेतील. कसं तर हम्म. त्यांनाच माहिती, की मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं. म्हणजे माझा एक हट्ट होता, मला एक गोष्ट हवी होती आणि त्या गोष्टीसाठी मी कुठल्याही थराला जायला तयार होते. रिच म्हणजे स्पिरिच्युअल लेव्हलला, हम्म. की मी ही सेवा करेल, मी देवाचं ते करेल, ते करेल. आणि ह्या सगळ्यात मला एक सेवा अशी सापडली. ते पण असंच एका पॉडकास्टमधून भेटलं होतं, की स्वामींचा 6,00,000 हम्म. जप करणं. 6,00,000 वेळा जप करणं. तर ती सेवा सध्या मी स्वीकारली आहे. सो ते करवून घेणं त्यांच्या हातात आहे. मग ते आता तू डेली करून डेली करते. ओके. रोज जॉब करणं आणि ते सेवा करणं. आणि त्याच्या व्यतिरिक्त सध्या माझं कालपासून गुरुचरित्राचं पारायण करते. म्हणजे माझ्या स्वामींच्या सेवेत आल्यापासूनचं हे 3रं पारायण आहे. सो गुरुचरित्र पारायण करायला लोक ॲक्चुअली खूप घाबरतात. कारण त्याचे नियम, अटी त्यांना कडक वाटतात काय खूप. असतात खरं या नियमाटी? गुरुचरित्र पारायण हे दत्त महाराजांच्या कथा आहेत हम्म. गुरुचरित्रामध्ये. म्हणजे जसं आपल्याला स्वामींची प्रचिती हम्म. येते ज्या लोकांना, तसंच दत्त महाराजांची प्रचिती येते. जे लोकांना अनुभव आलेले आहेत, त्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत गुरुचरित्र पारायणमध्ये. सो असं म्हणतात, की ते वाचल्याने तुमचा जो पण संकल्प असेल नसेल, संकल्प असेल तरी पूर्ण होईल, नसेल तरी महाराज तुमच्या पाठीशी आहेत. तुमची आवड म्हणून तुम्ही करा असं. मला ते करायचंच होतं. खूप म्हणजे त्याच्या अटी काय आहेत मग? अटी त्याच्या अशा आहेत, की एकतर तुम्हाला परान्न खायचं नाहीये. हम्म. त्याच्यानंतर गहू किंवा तांदूळ एक काहीतरी पाळायचं. म्हणजे दोन्हीपैकी एक तुम्ही काहीतरी खाऊ शकता. आयदर गहू तुम्ही निवडलं, तर तुम्ही गव्हाच्या चपात्या किंवा गव्हापासून जे पण पदार्थ बनतात ते खाऊ शकता आणि ते तांदूळ नाही खायचे. हा नियम झाला. त्याच्यानंतर बाकीचे पण आहेत. आपण बाहेरचं कांदा लसूण नाही खाऊ शकत. सो कांदा लसूण नसेल तर जेवणाचे खूप पथ्य असतात. मग हे सगळे नियम आता तू पाळलेत? हो, सगळे पाळलेत आणि जॉब करून पाळलेत. सो ते खूप मोठी परीक्षा घेतायत स्वामी आता माझी. आणि म्हणजे सकाळी त्याला पहाटे उठून ती पूजा वगैरे मांडून ते रोजचे रोज अध्याय आहेत. म्हणजे त्याच्यात टोटल 53 अध्याय आहेत. तर ते वाचायला लागतात. मग ते रोज अध्याय किती हां, वाचायचे काय? त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे ते. 1 ते 9 आज वाचायचे, परत 10 ते 21 पुढच्या दिवशी असं करत. ओके ओके. ते पूर्ण 7 दिवसाचं असतं आणि त्याची 8व्या दिवशी सांगता करतात असं. तर ते लोकं ॲक्चुअली ते घाबरतात, की कसं करायचं? एवढी मोठी सेवा आहे, काय तर चूक झाली तर त्याचे दोष आपल्याला लागतील. बरोबर. पण ह्याच्यात माझा एक अनुभव सांगते, की स्वामी करवून घेतात. तुम्ही काहीच नाही करत. ते करवून घेतात. बरोबर. आणि कसंही करवून घेतात. ते प्रचंड परीक्षा घेतील, पण ते करवून घेणार. आता कसं आहे हे बघ, जे आपले व्हिडिओ बघतील त्यातले अनेक जण असं पण म्हणतील काय ही अंधश्रद्धा आहे किंवा हे खूप जास्त ओव्हर काहीतरी स्वामी सांगतायत. करतात किंवा भक्ती पण करते. मग तेच तू काय सांगशील की श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये अशी कुठली रेख आहे किंवा अशी एक रेघ आहे जिथं आपल्याला कळतं की हा मी खूप जास्त वाहवत चाललीये. तर मग तुला असं काय वाटतंय की तू स्वामींवर जी ठेवतीये ती खरोखर श्रद्धा आहे आणि स्वामी आहेत? स्वामी आहेत हे सेवा केल्याशिवाय आणि प्रचिती आल्याशिवाय नाही कळत. आणि समजा ठीक आहे तुम्हाला अंधश्रद्धा म्हणता येणार नाही. ही श्रद्धा आहे. कारण
श्रद्धा कशी, की तुम्ही स्वामींची भक्ती करताय. हम्म. कोणाचं वाईट तुम्ही भक्ती करताय आणि वाईट चिंताय एखाद्याचं, तर त्या भक्तीचा उपयोग नाहीये. किंवा एखाद्याचं वाईट करण्यासाठी तुम्ही त्या भक्तीचा उपयोग करताय, की स्वामी मी असं हात जोडते आणि ह्या व्यक्तीचं असं होऊ दे. नो. देन इट इज यूज फॉर द अंधश्रद्धेसाठी तुम्ही त्याचा उपयोग करता, तर स्वामी साथ नाही देणार. बरोबर. स्वामी जोपर्यंत स्वामींच्या सेवेत तुम्ही कधी येता, जेव्हा तुमचं कर्म शुद्ध, म्हणजे स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे पण काय म्हणतात अस्वच्छता आहे किंवा जे तुमच्यासाठी चांगलं नाहीये, ते सगळं आधी स्वामी तुमच्या आयुष्यातून बाजूला करतात आणि मगच तुम्ही त्यांच्या सेवेत येता. तोपर्यंत स्वामी तिथे नाही घेत. ठीक आहे, तुम्ही हात जोडलात, ठीक आहे. यामध्ये मला एक आठवतंय, म्हणजे अंधश्रद्धा आणि श्रद्धा जे तुम्ही बोललात ना, त्याच्यामध्ये देऊळ बंद स्वामींचं मूवी आहे. तर त्याच्यामध्ये एक त्यांनी सांगितलंय, की ते ऍक्च्युली ट्रॅफिकमध्ये थांबलेले असतात सिग्नलला आणि एक व्यक्ती जातो गाडीवरून ज्याने की हेल्मेट घातलं नसतं आणि जो त्यांच्या सोबत असतो तो देवाला मानत नसतो, म्हणजे तो इन शॉर्ट नास्तिक असतो आणि त्यांना तो स्वामी त्याच्या सोबत असतात. जर तो नास्तिक आहे तर स्वामी का सोबत आहेत? तर तो त्यांना म्हणतो की हा बघा तुमचा देश आणि ही तुमच्या देशातली लोक, म्हणजे जी हेल्मेट नाही वापरत आहेत किंवा नियम नाही पाळत आहेत आणि मी नियम म्हणून इथे थांबलोय, मला लेट होतोय तरी मी थांबलोय. तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात की त्याच्यानंतर एक माणूस येतो जो हेल्मेट घातलेला असतो आणि गाडीवर थांबतो. तेव्हा स्वामी म्हणतात की हा हा गेलेला माणूस माझा भक्त नाहीये, हा माझा देश आहे आणि हा माझा भक्त आहे. सो तुम्ही नियम पाळा, तुमच्या सेफ्टीसाठी नियम आहेत. नियम पाळा, अटी पाळा, प्रामाणिक राहा तुमच्या कामाशी आणि कोणाचंही वाईट चिंतू नका. हे जर केलं म्हणजे इन शॉर्ट तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवले तर नक्कीच तुम्ही श्रद्धा करताय. भलेही तुम्ही भक्ती नसाल करत, तुम्ही 4 तास देवासमोर नाही बसत, तुम्हाला वेळ नाही भेटत, ठीक आहे, नाही भेटू दे, पण तुमचे कर्म चांगले पाहिजेत. कर्म चांगले असतील तर स्वामी त्याला साथ देतात. तो नास्तिक असून त्याला स्वामींनी साथ दिली का, तर त्याचे कर्म देशासाठी होते चांगले. सो तेच रिझन आहे की स्वामी एका खऱ्या माणसाची साथ देतात. आणि जेव्हा स्वामी सेवेत येतात तेव्हा आपण एकदम प्युअर होऊन येतो बाहेर. बरोबर. आणि स्वामींची भक्ती करताना तुला असं वाटतं का की आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा तयार होते किंवा आपण निगेटिव्हिटी पासून लांब जातो आणि पॉझिटिव्हिटी मध्ये येतो, असं असं वाटतं तुला? हो, डेफिनेटली. कारण ती वेळच माझ्यासाठी अशी होती जेव्हा स्वामी सेवेत आले की पूर्ण निगेटिव्हिटी, मला आजूबाजूला पुढचा सगळा अंधार दिसत होता. मला पुढचा मार्गच नव्हता दिसत की का होते माझ्यासोबत. तेव्हा एकच होतं की स्वामी. आणि मी सगळ्यात मोठा किस्सा तुम्हाला अजून नाही सांगितला स्वामींचा, की जेव्हा तुम्ही म्हणता की ते हिट होतं ना आपल्याला एक की हा देव आहे, ते हिट कधी झालं ह्या प्रश्नाकडे मी नंतर येते. ते हिट कधी झालं तर माझ्या बहिणीसोबत आत्ता म्हणजे 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट. आता पुढच्या आठवड्यामध्ये स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. त्याच दिवशी ते गुरुपद स्वीकारतात त्या दिवशी केंद्रामध्ये जाऊन. तर मग त्या दिवशी मी गेले होते माझ्या बहिणीसोबत, एका रिलेटिव्ह मधला, तिच्यासोबत मी केंद्रात गेले होते. मस्त जेवून वगैरे मी गेलेले, काहीच नाही किंवा असं वीक पण नव्हते, इतकी पण मी वीक नव्हते. आणि आतापर्यंत त्या वेळेपर्यंत मी कधीच अशी इतकी वीक झाली आणि मी चक्कर येऊन पडले असं कधीच नाही झालं. त्या दिवशी मी केंद्रात गेले, आरती चालू होती स्वामींची आणि आरती ऍक्च्युली ती 15-20 मिनिटांची असते आरती स्वामींची. तर आरती चालू असताना मी पुढे होते, ती माझ्या मागे होती आणि मी फक्त हात, मला माहिती नव्हतं, मला ते शब्द फक्त माझ्या कानावर पडत होते. मला एवढंच माहिती आहे की बाबा इथं काहीतरी आहे जे आपल्याला बाहेर काढेल. तर ते असं होतं की मी हात जोडून थांबले तिथे आणि आरती चालू होती. ते सगळे आरती म्हणत होते पण मला ती आरती येत नव्हती. आज मला आरती तोंडपाठ आहे. आज केंद्रात त्या सुरात माझे सूर मिसळतात, पण तेव्हा मला येत नव्हती. मी फक्त हात जोडले, डोळे बंद केलेले आणि एक त्यांचं एक चेहरा आपल्या डोळ्यासमोर येत होतं, तेवढेच होतं. आणि त्यावेळी असं झालं की ती आरती चालू होती, मला कळतंय तो शब्द आवाज येतोय, पण वरतून माझं म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत हळूहळू सगळं सुन्न होत गेलं आणि मी चक्कर येऊन पडले खाली. मला कळतंय आजूबाजूची माणसं मला बोलवत आहेत, पाणी पी पाणी पी म्हणतात, पण मला ते सगळं कळत होतं पण मला रिस्पॉन्ड नव्हता देता येत. आणि त्यावेळी मी चक्कर येऊन पडले. घरच्यांना असं वाटलं की आजारी आहे म्हणून पडली असेल, कारण माझ्या घरच्यांचं इतकं नव्हतं देवाचं असं वगैरे, आजारी आहे पडली असं झालं त्यांचं. आणि मी तिथून आले
आणि तिथून आल्यानंतर मी त्या प्रश्नाचं उत्तर शोधत होते, की मला माहिती आहे माझ्यासोबत काय झालंय. मी काय माझ्या शरीरात अनुभवले हे मला माहिती होतं. तर मी तिथून आले आणि माझा एक मित्र आहे जो केंद्रात स्वामी सेवा करतो. हम्म. म्हणजे केंद्रात बालसंस्कार केंद्र बालसंस्कारचे हम्म. असतात सेशन तो घेतो किंवा स्वामींची पूजा वगैरे असते तर तो करतो. तर त्याला विचारलं मी, की माझ्यासोबत असं-असं मी कोणालाच नाही सांगितलं त्यावेळी. हम्म. मी चक्कर येऊन पडले, तुमचा गैरसमज ओके. हम्म. ट्रीटमेंट असेल चालू राहू देत. हम्म. पण माझं एक होतं, की मला ही शक्ती जाणून घ्यायची आहे. हम्म. आणि काय झालं माझ्यासोबत नेमकं? तर त्यावेळी मग मी त्या मित्राला विचारलं, की "काय होतं हे असं?" तर तो म्हणला, की "तू खूप लकी आहे" म्हणे. "तू गेली नव्हती केंद्रात, स्वामींनी तुला बोलवलं होतं हम्म. आणि ती तुझी शुद्ध होण्याची पहिली प्रोसेस म्हणजे पहिली स्टेप होती, की इथून पुढे स्वामी तुझ्या प्रत्येक पाऊलाला सोबत असतील." ही हम्म. त्यांनी तुला प्रचिती दिली आहे आणि आत्तापर्यंत तुझ्यामध्ये जी निगेटिव्ह होती, ती आता हळू-हळू कमी होईल, कमी होईल. कमी हम्म. होईल आणि खरंच तसं झालं. त्याच्यानंतर मला किती 1 महिन्यात जॉब लागला हम्म. आणि माझं आयुष्य हळू स्ट्रगल प्रत्येक पावलाला आहे. पण साथ थोडं देणारी मार्गी लागत मार्गी गेलं. लागला आणि साथ देणारी माणसं भेटली. बरोबर. थांबले नाही मी कुठं हा. अजूनपर्यंत. सो माझा विश्वास आहे, की ते हिट झालं मला त्यावेळी, की ही हम्म. शक्ती आहे. आणि मग तेव्हापासून माझा तो प्रवास सुरू झाला. बरोबर. मग आणि हे जे आपण लाईफचा हा सगळा प्रवास करतोय, त्यामध्ये असं कुठला संदेश स्वामींचा तुला महत्वाचा वाटतो? 2 आहे त्याच्यामध्ये. एक तर पहिलं म्हणजे "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हम्म. जे स्वामींचं वाक्य आहे. पण ते मी ऐकलं होतं, की "भिवू नकोस, तर स्वामी तुझ्या पाठीशी आहेत." हम्म. का? मी सांगते आत्ता एक रिसेंटलीच 2-3 महिन्यापूर्वी हम्म. माझा एक अनुभव असा होता, की मी एक काम खूप घाबरत करायचे, खूप घाबरत आणि मला कळत नव्हतं, की मला का त्रास होतो या गोष्टीचा आणि मी का घाबरायला लागले इतकं कॉन्फिडंट असणारी मी का घाबरायला लागले? आणि त्यावेळी मी स्वामींना येऊन म्हणजे माझे मित्र, आई, बाबा, गुरु सगळं माझ्यासाठी स्वामी आहेत. मी ऑफिसवरून आले किंवा कुठूनही आले, मला रडू आलं स्वामी, हसू आलं स्वामी, प्रत्येक गोष्टीला ते माझ्या आहेत. हम्म. सो मग तिथे असं झालं, की मी आले त्यावेळी आणि विचारलं स्वामींना, की "का करताय माझ्यासोबत हे? किंवा माझ्यासोबतच का? का हम्म. मी घाबरते इतकी?" आणि मग त्याच्यानंतर मला 1-2 म्हणजे कॉल आले असे माझ्या सर्कलमधले आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर म्हणलं, "ठीक आहे, हे पण फेस करूयात. हम्म. उद्या काहीही होऊ देत, मी लढेन. हम्म. मी लढेन." हा शब्द दिला मी स्वामींना, की मी लढेन. आणि ज्या दिवशी मी ठरवलं, की मी लढेन, त्या दिवशी सगळे प्रॉब्लेम आपोआप बाजूला व्हायला लागले. सो हम्म. तो एक अनुभव होता, की जेव्हा आपण ठरवतो ना, आपली मदत करायची आहे, तेव्हाच स्वामी तुम्हाला साथ देतात. बरोबर. म्हणजे स्वतःतली निगेटिव्हिटी हां, जेव्हा आपण तू बाहेर भिवू काढू. नकोस, तरच स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आपण भितो केव्हा? जेव्हा आपण निगेटिव्ह होतो. त्या हम्म. गोष्टीबद्दल मी खूप निगेटिव्ह झाले होते. मला कळत नव्हतं, की हां, हे असं होईल का? मग ते तसं होईल का? तसं झालं तर? सो मग ते घाबरलेली मी खूप. तेच आहे, की भिवू नकोस, तर स्वामी तुझ्या हम्म. पाठीशी आहेत. हम्म. आणि दुसरं म्हणजे अशक्य ही शक्य करतीलच स्वामी. ह्या वाक्यावर माझा प्रचंड विश्वास आहे, प्रचंड. कारण मी जेव्हा 11वी-12वीत होते ना, तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं, की मी पुण्यासारख्या मोठ्या शहरात येऊन हम्म. स्वतःच्या पायावर उभी राहीन. कधीच नाही. मला वाटलेलं, की हां, मी शिकेल एक ग्रॅज्युएशनपर्यंत आणि कुठेतरी जॉब करेल वगैरे. हम्म. पण इथपर्यंत मला आणलं त्यांनी. माझ्या आजूबाजूची माणसं, त्यांनी मला साथ दिली आणि आज इथपर्यंत आहे. सो अनेक माझ्या आयुष्यात अशा गोष्टी आहेत. अशा अनेक गोष्टी होत्या, ज्या स्वामींनी शक्य केल्या. त्या भक्तीत बरोबर. आल्यानंतर मला जाणवलं, की ही गोष्ट अशक्य होती, पण त्यांनी शक्य केली. बरोबर. सो ते आहे, की हे 2 संदेश आहेत. भिवू हम्म. नकोस, तर स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. बरोबर. आणि तू जे कंटेंट रायटिंग करतेस किंवा जे काव्यसंवाद लिहितेस, तर त्याच्यामध्ये स्वामी समर्थांचे विचार हे कशा पद्धतीनं तू मांडतेस? त्याच्यामध्ये आता जसं मी सांगते माझा अनुभव हम्म. जसा तुम्हाला सांगितला, तोच अनुभव मी तिथे व्यक्त करते. हा. तो फक्त एक शॉर्ट व्हिडिओ असतो, हम्म. की हां, माझ्यासोबत एक अनुभव असा घडला आणि मी तो सांगितला. पण हम्म. त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की कदाचित ती स्वामींचीच इच्छा असते, की मी हम्म. ते लोकांपर्यंत पोहोचवावं. बरोबर. बरोबर. सो ते आहे, की माझा यावर विश्वास आहे, की स्वामी ते करवून घेतात. हम्म. सो ते करवून घेतात, तर ते आपोआप होऊन जातं माझ्याकडून. म्हणजे प्रचिती देणारे पण तेच आहेत. हम्म. आणि
ते करून घेणारे पण. सुचवणारे आणि ते करवून घेणारे पण तेच आहेत. बरोबर. म्हणजे माझ्या आयुष्यात इतका व्याप असतानाही मी तो व्हिडिओ करते. मला हम्म. करायचंय असं. सो ती एक आहे पॉझिटिव्हिटी, बरोबर. की स्वामी करवून घेतात. आणि भरपूर लोक अध्यात्म असेल किंवा मग देवावर विश्वास ठेवत नाहीत. राईट. अशा नास्तिक लोकांसाठी अ, तू काय एक संदेश देशील? नक्कीच. माझ्या सर्कलमध्येच असे काही लोक आहेत. म्हणजे हम्म. मी प्रचंड भक्ती करणारी आहे. हा. तर त्यांचं असं आहे, की माझ्या सर्कलमधली जी लोकं आहेत हम्म. त्यांच्यावरून मी सांगतेय, की काही स्वामी भक्त पण आहेत, ज्यांना फक्त मी एक वाक्य सांगितलं ना, पुढची 10 बोलण्याची गरज नाही पडत. इतके छान स्वामी भक्त आहेत माझ्या आयुष्यात. हम्म. दुसऱ्या साईडला असे व्यक्ती आहेत जे देव नाही मानत. हम्म. पण एक गोष्ट आहे, की ते देव नाही मानत, पण त्यांचे कर्म चांगले आहेत. हम्म. म्हणजे मी आता नाव घेत नाही, हम्म. पण माझा एक फ्रेंड आहे, तो डॉक्टर आहे. हम्म. तर म्हणजे त्याचं असं नाही, की तो त्याच्या व्यवसायामध्ये त्याचं असं नसतं, की प्रत्येक येणाऱ्या गरीब पेशंटला तो मदत करतो. हम्म. मदत इन द सेन्स त्यांचा चार्जेस कमी कमी घेणे घेणे. किंवा ते हम्म. एक वे झाला त्याचा. त्यांच्याशी हम्म. बोलण्याची पद्धत, कोणतीही अडचण असू दे कोणत्याही फ्रेंड सर्कलमध्ये त्याच्या, तो काहीतरी मदत करणार. हम्म. पण तो देवाला नाही मानत. म्हणतो, की "ठीक आहे, तू करते ना, तू कर. मी नाही मानत देवाला." हम्म. त्याचं असं असतं, की मी हे करतोय ना, मी देवाला नाही मानत. पण तेच आहे माझं, की कर्म चांगलं करा. तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाही, तुम्हाला नाही करायची आहे भक्ती किंवा देवासमोर तुम्हाला हात नाही जोडायचे, नका जोडू. पण तुम्ही एखाद्या माणसाची सेवा करताय, एखाद्या प्राण्याची सेवा करताय, म्हणजेच तुम्ही डिरेक्टली, इनडिरेक्टली देवाची पूजा करताय. बरोबर. सो जरी तुम्ही नास्तिक असाल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमचं कर्म चांगलं करताय. हम्म. तुमच्याकडून कोणी दुखावलं जात नाही. हम्म. इंटेन्शनली. इंटेन्शन खूप मॅटर करतं. बरोबर. तुम्ही कोणाबद्दल वाईट नाही चिंतत. तुम्ही लोकांचा चांगला विचार करता. ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील, पण तुम्ही देवासमोर हात नाही जोडत, तरी देव तुमच्या सोबत आहे. बरोबर. सो ते आहे, की नास्तिक नाही म्हणता येणार. हम्म. त्या लोकांचं जर कर्म चांगलं असेल, तर देव त्यांच्या सोबत असतो. बरोबर. सो एक भक्ती किंवा आपण जे म्हणतो आस्तिक लोक जे खूप स्पिरिच्युअल आहेत किंवा असं, तो एक वे आहे त्यांचा, की ग्रॅटिट्यूड तो व्यक्त करण्याचा वे आहे त्यांचा, बरोबर. की मला देवा तुम्ही इतकं दिलं, त्यासाठी मी तुमची आभारी आहे. असं. आणि तू आता इतके वर्ष स्वामींची भक्ती करतीये, मग स्वामींच्या भक्तीत आल्यापासून तुझ्या स्वतःच्या स्वभावामध्ये किंवा स्वतःच्या नेचरमध्ये असा कुठला बदल तुला जाणवलाय? ऍक्च्युली 360 डिग्री बदल झालाय. मी आधी खूप लोकांना शब्दांनी खूप दुखवायचे. म्हणजे आता एखादे काहीतरी बोलले, माझे जवळचीच लोक मला बोलली, मी पटकन रिॲक्ट व्हायचे. तू असं असं तसं झालं वगैरे. आणि त्या लोकांना म्हणजे समोरच्या व्यक्तीला खूप हर्ट व्हायची ती गोष्ट, की असं बोलली ही किंवा काय. आणि ते कायम बोललेला शब्द मागे नाही घेता येत तुम्हाला. सो आजकाल मेसेज डिलीट करू शकतो आपण, पण शब्द मागे नाही घेता येत. सो मी खूप मला असं वाटतं, की त्या काळामध्ये माझा स्वभाव खूप रागीट, खूप चंचल आणि प्रचंड तापट होता. त्यासाठी काय केलं पण मग तू? मी काहीच नाही केलं. माझ्या आयुष्यात ती वेळ आली ना, कारण सेम माझं पण आहे म्हणून म्हटलं. त्या वेळ शिकवते माणसाला. शांत कसं व्हायचं हे वेळ शिकवते. ज्यावेळी माझ्या आयुष्यातली ते ऐकणारी किंवा ते माझं बोलणं सहन करणारी माणसं निघून गेली, तेव्हा मी शांत झाले. बरोबर. का तर ती माणसंच नाही आहेत, बोलू कोणाशी. आणि त्यानंतर ती गेली माणसं मला सोडून कायमची. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या ग्रोने होतं वेगळं. बरोबर. ते गेली आणि मग तेव्हा कळलं मला, की काहीतरी वेगळं घडतंय. आणि तेव्हा जे मी शांत झाले आणि माझे विचार मग आपोआप बदलायला लागले. मी गोष्टींवर विचार करून उत्तर द्यायची. कोण रागवलं, चिडलं, शांतपणे रिॲक्ट व्हायची. हे सगळं स्वामींच्या सेवेत आल्यापासून येस, झालं. येस. जेव्हा वाईट वेळ आली तेव्हा स्वामी आले. स्वामींच्या सेवेत आल्यानंतर हळूहळू माझ्या स्वभावात बदल होत गेला. असं. आणि स्वामी चरित्र सारामृताविषयी तुला काय वाटतंय? स्वामी चरित्र सारामृत जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायला नसेल जमत, तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत करू शकता. तर ती म्हणजे एक सेवाच आहे स्वामींची. तुम्ही फक्त ठीक आहे, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करा. खूप चांगली गोष्ट आहे ती. पण तेही नाही जर होत असेल तुम्हाला, फक्त इथं बसल्या ठिकाणी किंवा कुठेही असाल, वाटते तुमचं नाही होतंय, फक्त नामजप करा तुमचं. कारण आजच्या कलियुगात तेच खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त नामजप करा. जर ह्या एवढ्या संकटातून, जसं तुम्ही पण मला बोललात, की हे रागीट वगैरे हे सगळं आहे,
तर ॲक्च्युली हे कलियुगाचा परिणाम आहे आणि त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर नामजप हा एकच मार्ग आहे त्याच्यासाठी. बरोबर. आणि त्याच्या पुढची पायरी नामजपाच्या स्वामी चरित्र आहे. आता आपण स्वामींच्याच बद्दल बोलतोय, तर रॅपिड फायर पण आपण स्पेशल स्वामी समर्थांविषयीच घेऊयात. स्वामी समर्थांचा एका शब्दात अर्थ. स्वामी माझ्यासाठी श्वास आहेत. ओके. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य तुझ्यासाठी काय? माझी प्रेरणा, माझा आधार. स्वामींचं नाव घेताना कोणता मंत्र आठवतो? अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थांशी संबंधित आवडतं ठिकाण. तसं बघायला गेलं तर म्हणजे स्वामी सगळीकडेच आहेत. सो ते नेहमी माझ्यासोबत असतात. पण आवडतं ठिकाण म्हणेल जिथं मला गेल्यावर शांत वाटतं. तर ते आहे माझ्या गावचं केंद्र. स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे माझ्या गावी. तर कोणतं असं एकही दिवस म्हणजे एकही वेळ अशी नाही की मी गावी गेले आणि तिकडे गेले नाही. सो ते एक माझ्यासाठी शांत ठिकाण आहे. अदरवाईज स्वामी माझ्यासाठी म्हणजे माणसात आहेत, प्राण्यात आहेत, सोबत आहेत ते माझ्या. जसं की म्हणले स्वामी माझे श्वास आहेत. बरोबर. आणि स्वामी समर्थांकडून आयुष्यात मिळालेला सगळ्यात मोठा धडा. सगळ्यात मोठा धडा म्हणजे संघर्ष खूप असणार आयुष्यात. म्हणजे खूप काही गोल्डन पिरियड पण असतो आपला. आपण खूप सगळं सुरळीत चाललेलं असतं, आनंदी असतं. पण त्याच्याच बरोबर एक ती वेळ ही निघून जाईल. कारण कुठलीच वेळ, जसं महाभारतात पण सांगितलं की कुठलीच वेळ परमनंट नाहीये. एका दुःखानंतर सुख येणार, सुखानंतर दुःख येणार. सो जर तुम्ही सुखात असाल तरी तुम्ही शांत, समंजस, डाऊन टू अर्थ राहा. जर तुम्ही दुःखात असाल तरीही शांत राहा, स्वामी तुम्हाला साथ देतील. सो तुम्ही संघर्ष करत राहा आणि तुमचा जो आहे जो पण आहे गोल त्याच्यापर्यंत स्वामी पोहोचवतील. याच्यामध्ये मला अजून एक सांगायचं आहे, सगळ्यात मोठा धडा, की स्वामी फक्त मार्ग दाखवतात. त्या मार्गावर चालायचं तुम्हाला आहे. ते तुम्हाला शक्ती देतात. तुम्हाला इथून 10 किलोमीटर चालायचं आहे किंवा तुमचं एखादं गोल इथून 10 किलोमीटर आहे, तर ते मार्ग दाखवतील तिथं, पण तिथून चालत जाणं हे तुमचं काम आहे. बरोबर. आणि ते चालत जाण्याची शक्ती ते देतात. सो स्वामी मार्ग दाखवतात, ते सोबत आहेत. फक्त तुम्ही स्वतःला मदत करण्याची हिंमत दाखवा आणि लढण्याची हिंमत दाखवा. स्वामी साथ देतील. बरोबर. खरं तर ऐश्वर्या, तुझ्यासोबत आज गप्पा मारून असं प्रचंड पॉझिटिव्हिटी जाणवली. इतके दिवस जरा जास्त निगेटिव्हिटी मध्ये होते, पण आज खूप जास्त पॉझिटिव्हिटी जाणवली. आणि अर्थात हे सगळं काय होतंय, तर तू स्वामींची तेवढी भक्ती करतेयस, त्यांच्या सहवासात तू तेवढी रमून, तू त्याच्यामध्ये इतकी रमून गेलीये की आपोआप तुला ती ऊर्जा मिळतीये, तू पॉझिटिव्ह होतीयस. आणि फक्त तूच नाही, तर मला तर आता असं जाणवलं की तू ज्यांच्याशी बोलशील, एक्झॅक्टली, आजूबाजूचा तुझा क्राऊड हा तेवढाच पॉझिटिव्ह होत राहील. यापुढे सुद्धा तू अर्थात तुझी स्वामी भक्ती थांबणार नाहीये, ती अशीच अखंड चालू राहू दे. आणि जसं आत्ता बसल्या बसल्या मी पॉझिटिव्ह झाले, तसंच तू यापुढे सुद्धा तुझ्या सहवासात जितके लोक येतील त्यांना तू अशीच तुझी पॉझिटिव्हिटी, तशीच ऊर्जा देत राहा. आणि तुझं जे काही गोल असेल भविष्यातलं, ते चांगल्या प्रकारे अचीव्ह कर. आणि तुला तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 100% तुला स्वामी शेवटपर्यंत साथ देतील. आणि अशीच सगळ्यांना म्हणजे तू पॉझिटिव्हिटी दे. स्वामींनी म्हणजे स्वामी जे शिकवत आहेत किंवा स्वामींनी जी शिकवण दिली आहे ती तू तुझ्या कार्यातून लोकांना सांगती आहेस आता सुद्धा, पुढं पण सांगत राहा. तर आज आपण ऐश्वर्याशी स्वामी समर्थांविषयी गप्पा मारल्या. अर्थात गप्पा म्हणजे स्वामी हे किती अद्भुत आहेत, त्यांची शक्ती किती अद्भुत आहे, ते किती पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्याकडून आपल्याला कशा प्रकारे पॉझिटिव्हिटी मिळते, कशा प्रकारे आपण ऊर्जा प्राप्त करू शकतो. आता अर्थात ही कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाहीये, पण श्रद्धा काय असते हे आज ऐश्वर्या सोबत बोलून समजलं. श्रद्धा, अंधश्रद्धा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि हे तिच्याशी बोलून आज खऱ्या अर्थानं समजलं. ऐश्वर्या, तुला तुझ्या पुढच्या भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. तू आज राजयोद्धा टॉक्स मध्ये सहभागी झाली आणि तू तुझे विचार मांडले. यापुढे सुद्धा 100% आपण पॉडकास्ट करूयात. राजयोद्धा टॉक्समध्ये मला इतकी मोठी संधी दिली. हा माझ्या आयुष्यातला पहिला पॉडकास्ट आहे.
सो आणि तो स्वामीच्या विचारांपासून सुरू झालाय. सो ह्यापेक्षा मोठी सुरुवातच नाही असू शकत. बरोबर. आणि मला खात्री आहे की हा प्रवास खूप छान होईल आणि मी नक्कीच यशस्वी होईल. पण मला ही संधी तुम्ही दिलीत पहिली, त्यासाठी राजयोद्धा टॉक्सचे खूप खूप मनापासून आभार. आणि तुला एक सांगायचं म्हटलं तर राजयोद्धा टॉक्सचे जे सर्व आहेत ते सुद्धा स्वतः स्वामी भक्त आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी तेच म्हणलं ना, की जर तुम्ही स्वामी भक्त असाल, स्वामी भक्त तुम्हाला बरोबर. भेटणार.